कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अगं हळू हात, अगं बोट कापेल तुझं। काही होत नाही मला, माझी मी खंबीर आहे। मला माहितीये तू खंबीर आहेस, पण आता डोक्यावर बर्फ ठेव आणि शांत हो जरा। हे बघ शिवानी, हे असं शांतपणे सगळं सहन करणं तुला आणि आईंना जमेल, मला नाही। तिच्या डोळ्यासमोर जरी आली ना तरी लग्नात तिने घातलेला गोंधळ आठवतोय मला। शिवानी, गरीबाला ना पैसा महत्वाचा नसतो, त्याला त्याची इज्जत महत्वाची असते। आणि या दिव्यामुळे ना 4 लोकात माझी मान खाली गेलीये। ऐक ना, पण ती आता परत आली आहे ना। हो ना, आजपर्यंत सगळं तिच्याच मर्जीने चाललंय। तिला जेव्हा वाटलं तेव्हा निघून गेली, जेव्हा वाटलं तेव्हा परत आली। पण आता ती खुश आहे, बघतोय ना आपण, तिला छान आहे आणि त्याचा मला आनंदच आहे। पण म्हणून तिने केलेल्या चुकीसाठी मी तिला कधीही माफ करणार नाही। आता घरात 4 पाहुणे आहेत म्हणून, नाहीतर एवढ्याला आई तू शांत हो जरा। आणि तू दिव्याला काहीही बोलणार नाहीयेस। ऐक ना, आपण हे सगळं नंतर बोलूया ना। आता बाप्पा आलाय की नाही घरात, मग उगाच राडा नको ना, म्हणजे वाद नको। आई तू शांत हो बरं। शिवानी, जावई बापू कुठे आहेत ग? केव्हाचे बाहेर गेलेत ते? कसं वाटलं असेल ग त्यांना? आई अगं तो असेल, गँग बरोबर बाहेर असेल, त्याची काळजी नको करू। मी बोलेन त्याच्याशी, तू शांत हो, मी बघते। आले हं? काय होऊन बसलंय देवा, दोन्ही जावई घरात आहेत, त्या दिव्या आणि आशू समोरासमोर। या दिव्याला पण अक्कल नाही। आधी एक फोन करून सांगायला काय झालं होतं हिला? आता कुठे शिवानी आणि जावई बापू एकत्र येत आहेत। आता त्यांच्यात पुन्हा तरी निर्माण व्हायला नको देवा। आशू, हाँ बोल ना। सॉरी। कशाला? म्हणजे मला सॉरी म्हणायचंय तुला। दिव्या इथे आली हे तुला आवडलेलं नाही, मला माहिती आहे। इट्स ओके, आय एम परफेक्टली फाईन, मला काही झालं नाही। बघ, नाही तू हे लाख वेळा बोलशील, पण मला कळते ना हे सगळं ऑकवर्ड आहे। ऑकवर्ड आहे, 100% ऑकवर्ड आहे। ती इथे आली, त्यानंतर मी तिला बघितलं, मला खूप वाईट वाटलं तिला बघून। पूर्वीच्या सगळ्या मेमरीज परत आल्या, पण आयुष्य आहे, मूव ऑन, दॅट्स इट। काय करणार अजून? म्हणूनच मला तुला सॉरी म्हणायचंय। हे बघ, दिव्या माझी सख्खी बहीण आहे आणि ती परत आलीये, ही खूप मोठी गोष्ट आहे। आपण तिला समजून घ्यायला पाहिजे। आपण नाही, तू समजून घे, तू समजून घे, तुझा तो अधिकार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।